27 वर्षांची एक महिला सकाळ सकाळी आपल्या शेताकडे निघते. शेतामध्ये गेल्यावर ती आपल्या 22 वर्षांच्या पुतण्याला फोन करते आणि शेतामध्ये येण्यासाठी सांगते. तो पुतण्या पण आपल्या काकूने सांगल्याप्रमाणे तिच्या मागे मागे शेतामध्ये पोहोचतो. शेतामध्ये दुसरं कोणीही नव्हतं, त्यामुळे तो पुतण्या आणि काकू हे दोघेजणे बाजूला असलेल्या पिकामध्ये जाऊन एकमेकांसोबत शारीरिक संबंध बनवायला सुरुवात करतात. पण त्याच वेळेस या दोघांमध्ये असं काही होते की त्या काकूचा जागीच मृत्यू होतो आणि तो पुतण्या तो फरार होतो. नेमकं काय घडलं त्या शेतामध्ये त्या दिवशी आणि काय आहे संपूर्ण प्रकार जाणून घेऊया. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पुण्याच्या चारोळी या ठिकाणी संगीता ही 28 वर्षीय विधवा महिला आपल्या सासू आणि सासऱ्यासोबत राहायची. संगीताचं लग्न 5 वर्षा अगोदर झालं होतं, पण तिच्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये त्याची मृत्यू झाली. संगीताला 2 वर्षांची एक मुलगी आहे आणि संगीता आपल्या सासू आणि सासऱ्यासोबत राहत होती. घरची परिस्थिती तेवढी काही चांगली नव्हती. त्यांच्याकडे भरपूर शेती आहे, त्यामुळे संगीता ही आपलं शेत सांभाळायचं काम करायची. त्यांच्या आजूबाजूला त्यांची मोठ्या प्रमाणात भावकी देखील आहे आणि भावकीतलाच एक मुलगा, त्याचं नाव आहे अमर. अमर हा संगीतावर अगोदरपासून प्रेम करायचा, कारण त्यांचं वय जवळपास सारखं होतं. त्या कारणामुळे हे दोघेही एकमेकांकडे आकर्षित होऊ लागले होते. आता नवऱ्याच्या मृत्यूनंतर संगीता ही खूप एकटं वाटून घेत होती, त्यामुळे अमर हा तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. अमरला संगीतासोबत फक्त शारीरिक संबंध बनवायचे होते. संगीताला अमरसोबत लग्न करायचं होतं. दोघांनीही हे विचार आपापल्या मनामध्ये ठेवले आणि दोघंही एकमेकांवर प्रेम करू लागले होते. आता संगीता आणि अमर हे दोघे फोनवर बोलू लागले होते. यांचं नातं काकू आणि पुतण्याचं असल्यामुळे कोणी यांच्यावर शंका देखील घेत नव्हतं. या दोघांना कुठेही जायचं असेल तर दोघं एकमेकांच्या सोबत जात होते. संगीताला आपल्या कोण्या पाहुण्याच्या घरी जायचं असेल किंवा कुठं मार्केटला जायचं असेल तर ती अमरला आपल्यासोबत घेऊन जात होती आणि यांचे प्रेम संबंध अशा प्रकारे वाढत चालले होते. या दोघांमध्ये अनेक वेळेस शारीरिक संबंध बनले होते. आता हे दोघेजणे एकमेकांसोबत एकदम नवरा आणि बायकोसारखे वागू लागले होते. संगीता ही आपल्या शेतामध्ये देखील जात होती आणि शेतामध्ये जास्त कोणी लोक नसायचे, त्यामुळे संगीता ही अमरला देखील आपल्यासोबत बोलवायची आणि अमर देखील संगीताच्या मागे मागे शेतामध्ये पोहोचायचा आणि दोघेजणे शेतामध्ये देखील एकमेकांसोबत राहत होते. असं यांचं नातं घट्ट झालं होतं. आता संगीताला अमरसोबत लग्न करायचं होतं, पण अमर हा फक्त तिचा उपभोग घेऊ लागला होता. अमरला भीती होती की जर या सगळ्या गोष्टी त्याच्या घरी माहिती झाल्या तर त्याचं काही खरं नाही. त्याचा वडील त्याचा जीव घेईल. त्या कारणामुळे तो हे सर्व इथंच थांबवण्याचा प्रयत्न करत होता. संगीताला समजून सांगण्याचा तो प्रयत्न करायचा, पण संगीता ही अमरसोबत लग्न करायचा ठाम निश्चय करायली होती. यामुळे आता अमरला कोणताही रस्ता सुचत नव्हता. तो तिच्यापासून दूर दूर जाण्याचा प्रयत्न करू लागला होता. पण संगीता ही त्याला वारंवार फोन करायची, आपल्या जवळ बोलायची, आपल्या घरी आपल्या शेतामध्ये बोलवायची आणि त्याला आता ब्लॅकमेल देखील करू लागली होती की जर तू माझ्यासोबत बोलणार नाही किंवा मी म्हणेल त्यावेळेस तू येणार नाहीस तर मी माझ्या जीवाचं काही पण करून घेईल आणि तुझ्यावर आरोप टाकून देईल किंवा मी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तुझ्या विरोधामध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल करेल. अशामध्ये अमरला खूप भीती वाटू लागली. त्याला समजत नव्हतं की या सगळ्या गोष्टीमधून आता नेमकं बाहेर कसं पडायचं. त्याने खूप प्रयत्न केले की आता संगीतापासून दूर राहायचं, पण संगीता हे सर्व होऊ देत नव्हती, कारण तिला आता अमरसोबत लग्न करायचं होतं. काही दिवसांचा वेळ निघून जातो. तारीख होती 27 मार्च 2025ची. त्या दिवशी अमर हा आपल्या एका नातेवाईकाच्या येथे जाणार होता 8-15 दिवसांसाठी आणि ही गोष्ट संगीताला माहिती होती. संगीता ही आपली सकाळी शेतामध्ये निघून जाते आणि अमरला फोन करते. अमर आपल्या गावाला जायची तयारी करू लागला होता, पण संगीता अमरला म्हणते की काही पण कर, आत्ताच्या आत्ता शेतामध्ये ये. अमर या गोष्टींना नकार देतो, पण संगीता ऐकायच्या मूडमध्ये नव्हती. त्यावेळेस अमरचा पारा चढला आणि तो घरामधला एक चाकू घेऊन शेतामध्ये पोहोचतो. शेतामध्ये गेल्यावर संगीता परत अमरवर दबाव टाकू लागली होती की माझ्यासोबत लग्न करायचं काय झालं, जर लग्न करणार नाही तर मी तुझ्यावर आरोप करेल की तू माझा अत्याचार केला, तू माझ्यावर बलात्कार केला.
अशामध्ये अमरला कोणत्याही गोष्टी सुचत नव्हत्या. त्याने विचार केला की आता हिचा जीव घेणे हा योग्य पर्याय आहे आणि रागाच्या भरामध्ये ज्या वेळेस या दोघांची भांडण झाली, अमरने काही पण विचार न करता संगीताच्या गळ्यावर आणि छातीवर वार केले आणि त्यामध्ये संगीताचा जागीच मृत्यू झाला. यानंतर अर्धा तास अमर त्याच ठिकाणी बसून राहिला आणि विचार करत राहिला की हे सर्व मी फार चुकीचं केलं आहे. पण त्याच्याकडे कोणताही मार्ग उरला नव्हता आणि तो आता सरळी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन समर्पण करून टाकतो. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा पूर्ण तपास केला आणि अमरला ही त्यांनी शिक्षा द्यायला सुरुवात केली होती आणि आरोपी जो होता तो पोलिसांना सापडला होता. अशा प्रकारे अनैतिक संबंधामुळे एका महिलेचा जीव गेला आणि अमरने आपलं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त केलं.